मुरुड तालुक्यात पावसाच्या अतिवृष्टीमुळे हाहाकार. या अतिवृष्टीमुळे मुरुड तालुक्यातील चिखली येथील पूल खचल्यामुळे या पुलाला मोठे भगदाड पडल्याने वाहतुकीला धोका निर्माण झाला आहे. तरी वाहनांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा असे आवाहन करण्यात येत आहे. मुरुड तालुक्यात सोमवारी पहाटेपर्यंत 255 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे. या अतिवृष्टीत हा पूल वाहून जाण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. यापूर्वी अतिवृष्टीमध्ये काशीद येथील पूल वाहून गेला होता व या ठिकाणी मोठी दुर्घटना घडली होती. तरी भर पावसामध्ये वाहन चालवताना चालकाने सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. तरी लक्ष देऊन वाहने चालवावीत असे आवाहन करण्यात येत आहे. हा चिखली पूल आहे. या पुलाला एका साईडला मोठे भगदाड पडलेले आहे व रस्ता खचत आहे. तरी या पुलाला कधीही धोका निर्माण होऊन हा पूल कोसळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मुरुड तालुक्यातील आगरदांडा इंदापूर लोहा महामार्गावर सावली नजीक मोठी दरड कोसळल्याने काही काळ हा रस्ता बंद झाला होता. परंतु या ठिकाणी बांधकाम खात्याने JCB आणून आलेला रस्त्यावरील मलबा हटवून हा मार्ग पुन्हा सुरू करण्यात आलेला आहे. वाहन चालकांनी सावधगिरी बाळगून वाहने चालवावीत. मुरुड तालुक्यातील एकदरा गावात अतिवृष्टीमुळे एका घरावर 2-3 झाडे कोसळली. या ठिकाणी महेश साळुंके यांचे गणेश चित्र मंदिर आहे. सुदैवाने दैवकृपेने मोठी हानी झाली नाही. मुरुड तालुक्यातील एकदरा येथील गणेश सतविडकर यांच्या शेजारील चव्हाण यांच्या घराची अतिवृष्टीमध्ये वॉल कंपाऊंड कोसळून मोठा अनर्थ टळला. ही वॉल कंपाऊंड गणेश यांच्या बेड्याच्या आतमध्ये कोसळली. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली. त्यावेळेला या आवाजाने सर्व कुटुंब बाहेर येऊन उभे राहिले होते. तालुक्यातील अनेक गावांना पुराचा फटका बसला आहे. आदाड नदीला पूर आल्यामुळे आजूबाजूच्या परिसरातील उसरोली हद्दीतील खार, दोडकुले, खारीकवाडा, आदाड, वालवटी, उसरोली या गावात पुराचे पाणी शिरलेले पाहायला मिळाले.